अभिजित पोते आपल्यासोबत आहेत. अभिजित, पुण्यामध्ये सुद्धा नाट्य रंगलेलं आहे. पुण्यामध्ये सुद्धा अनेक लोक नाराज आहेत. ज्यांना तिकीट मिळालं ते लोक आता पुढच्या तयारीला लागलेले आहेत. काय काय अपडेट्स आहेत? अमित, जसं तुम्ही सांगितलं की पुण्याचं राजकारण काल गेल्या 5 ते 4 दिवसांपासून जर बघितलं ना, तर दिवसेंदिवस क्षणाक्षणाला बदलत गेले. आजही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजप आणि शिवसेनेची पुण्यात युती झाली का असा संभ्रम निर्माण झालाय. कारण भाजपकडून 16 जागा युती म्हणून शिवसेनेला देण्यात आल्या आहेत. मात्र शिवसेनेकडून जवळपास 100 पेक्षा अधिक एबी फॉर्म इच्छुक उमेदवारांना आज पक्षाकडून देण्यात आले. स्थानिक नेते गेले 3 दिवस झाले बैठक घेत होते. सकाळपर्यंत अगदी शहराध्यक्ष नाना भानगिरे, रवींद्र धंगेकर यांनी युती होण्याचे चान्सेस नाहीत असं सांगितलं. युती तुटल्याच जमा सांगितलं. हा सगळा राडा मिटवण्यासाठी स्वतः उदय सामंत पुण्यात आले. उदय सामंतांनी कार्यकर्त्यांना जो द्यायचा तो संदेश दिला. त्यांनी सांगितलं की केवळ पुण्यात नाही तर महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमध्ये आपण युती करतोय. अनेक ठिकाणी आपण आपल्या मनावरती जागा घेतलेल्या आहेत. ठाणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशी उदाहरणं, डोंबिवली अशी उदाहरणं त्यांनी दिली. आणि म्हणून युतीला डाग लागेल असं पुण्यात काही करू नका. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी शिवसैनिक रडले. म्हणजे नीलम गोऱ्हेंवरती आरोप झाले, धंगेकरांवरती आरोप झाले. धंगेकर अजूनही म्हणतात की 165 उमेदवारांना आम्ही एबी फॉर्म दिलेत. म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं अजूनही काहीच कळत नाहीये की युतीमध्ये दोन्ही पक्ष लढतायत का शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिलाय. ही झाली एक. आता तिरंगी लढत कशी होतीये, कारण दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्रित आल्यात. अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकत्रित गेल्या 4 ते 5 दिवसापासून हेही गणित जुळत नव्हतं. अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कधी कधी महाविकास आघाडीच्या बैठकीला दिसायचे, तर कधी महाविकास आघाडीच्या बैठकीतून उठून अजित पवारांसोबत चर्चा करायला यायची. असं 2 वेळेस झालं. पण शेवटी रोहित पवारांनी काल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जाहीर केलं की कार्यकर्त्यांची भावना आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड म्हणून आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतोय. आता पुण्यातलं जर चित्र बघितलं तर 165 पैकी जवळपास ज्या जागा होत्या 40 जागा या राष्ट्रवादी शरद पवारांनी लढवायचा निर्णय घेतला होता. एबी फॉर्म त्यांना देण्यात आलेत असं कळते. अजूनही चित्र स्पष्ट नाही. तर 125 जागा या अजित पवार गटाकडून लढण्यात आल्या. तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीमधले 2 पक्ष म्हणजे काँग्रेस आताही खरं त्यामुळे अभिजित लढत सुद्धा आता रंगतदार होणार असं म्हणायला हरकत नाही. आपण